रत्नागिरीकर नेहमी उत्सवप्रिय. प्रत्येक सण आनंदाने उत्साहाने साजरा करणं रत्नागिरीकरांचा जणू एक हातखंडाच. मग दीपावली असेल, गणपती असेल, शिमगा असेल किंवा नवरात्र असेल, रत्नागिरी शहर प्रत्येक सणाला फुलून निघतं. दीपावलीला आकाशकंदील असतील, गणपतीमध्ये आरासाचं सामान असेल, दिवाळीमध्ये कंदील असतील, त्याचबरोबर नवरात्रीमध्ये आता हे गोंडेची दुकानं या रत्नागिरी शहरात जागोजागी दिसत आहेत. नवरात्रीमध्ये गोंडा म्हणजे तिकडे झेंडूची फुलं, आपल्याकडे कोकणात त्याला गोंडा म्हटला जातो, त्या फुलांचा खप अधिक असतो. कारण प्रत्येक देवघरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच्या ज्या माळी आपण देवावरती सोडतो त्या 9 दिवस 9 रात्री त्यात सोडल्या जातात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते की गोंड्याच्या फुलांची. रत्नागिरीचा विचार केला तर साधारणपणे पहिल्या माळीच्या दिवशी रत्नागिरीत गोंड्याची विक्री जवळजवळ 350-400 रुपये किलो होती, म्हणजे 100 रुपयाला पाव किलो होता. पण नंतरच्या काळामध्ये तो दर थोडा उतरत आता 80 ते 100 रुपयाच्या घरात आहे. साधारणपणे रत्नागिरीमध्ये अशा प्रकारची दुकानं रस्तोरस्ती साधारणपणे 40 ते 45 आहेत आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रमाणात गोंड्याची विक्री होते. रत्नागिरीकर आनंदाने खरेदी करतात आणि उत्सव सहभागी होतात. रत्नागिरीमधले सगळ्या ह्या दुकानदारांचा हिशोब केला तर साधारणपणे दिवसाला 1 ते 1.5 टन इतका गोंडा संपला जातो. म्हणजे साधारणपणे दररोजचा विचार केला तर लाखभरापेक्षा आणि 1.5 लाखाच्या आत इतक्या गोंड्याची विक्री होते. दसऱ्याच्या दिवशी ते ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, कारण दसऱ्या दिवशी प्रत्येक वाहनावरती, घरावरती, प्रत्येक वस्तूवरती आपण गोंडाच्या माळी किंवा नवं जे आपण म्हणतो ग्रामीण भागातून जे नवं घेऊन येतो ते बांधलं जातं. हा सगळा सारासार विचार केला तर दसऱ्याच्या आदल्या दिवशी जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपयाच्या विक्री गोंड्यामधून केली जाते. म्हणजे एकंदरीत नवरात्राचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये साधारणपणे 10 ते 12 लाख किंवा त्यापेक्षा अधिक एवढी नुसत्या गोंड्याच्या फुलांची उलाढाल होते. म्हणजे रत्नागिरीकर किती उत्सवप्रिय आहेत हे आपल्याला दिसून येते. आपण अशाच एका जयस्तंभावरच्या गोंड्या विक्रीच्या स्टॉलवरती आहोत. आपण त्याला विचारूया की नेमकं गोंड्याचा सध्या दर काय आहे आणि हा गोंडा कुठून आणला तो. मित्रा, हा गोंड्याचा दर साधारणपणे आता किती चालू आहे? आता विक्री 100 रुपये किलो आहे. ओला गोंडाचा आता 50-60 रुपये जागेवर कोल्हापूरचा गोंडा कोल्हापूरतून खरेदी केला जातो. आपल्याकडे 100-120 रुपये. कुठला गोंडा? कलकत्ता गोंडा अधिक लोकप्रिय असं म्हटलं जातं, त्याचं कारण काय? कलकत्ता गोंडा कसा तो टिकाऊ असतो आणि तो एक आपण माळीला साधन घेतात 3-4 दिवस तो गोंडा राहतो, त्यामुळे कलकत्ता गोंडा. ह्या नवरात्रामध्ये तुम्हाला 4 पैसे देऊन जातो हा नवरात्र. 100% चांगला रिस्पॉन्स असतो आणि 8व्या-9व्या माळीला त्याच्यात डबल एक तेजी खूप तेजी असते. 8व्या-9व्या माळीच्या वेळेला गोंड्याचा खप अधिक होतो आणि आपल्याला हा नवरात्र देवी 4 पैसे मिळवून देते असं प्रामाणिकपणे हे विक्रेते सुद्धा कबूल करतायत. टाइम्स डिजिटल करता किशोर मळसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.